बरोबर मला माहित झाला राम मग मी ना हा दारू न पिणारा माणूस दारू प्यायला लागला. मग मला टेन्शन दारू पिलो आणि तुझ्यामुळे त्या रंगीला तुझ्या भावसुनेला संधी सापडली. संधी कशी की हा दारू पेला आहे आणि दारू पेला आहे याच्यावर माझा खोटा आरोप जमू शकते की माझ्या अंगाला झोंबला म्हणून आणि घरामध्ये फूट पाडायची आणि तिचं बाकीचं काम चालवायचं. मी काम तर इकडे तुझं म्हणणं काय आहे साहेब? बिलकुल मी घरात ठेवणार नाही. आज माझ्या देवासारख्या भावाला थांब मूर्खा काय आहे प्रूफ ते दाखवाची वहिनी दाखवा बरं. काही सबूत आहे का? सबूत आहे दाखवा. तिला तुम्ही म्हणता की अशी वागते हो काहीतरी आहे का? बरोबर आहे तुमचा न्याय इथे नाही पण कोर्टात नाही. जरूर पण मी काय म्हणतो थोडक्यात सांगतो तुला बोलतो मी. मला बोला दारू पाहून केली. माझी दारू मला टेन्शन येत होतं पेलो पण आता मी अजिबात पिणार नाही. दारू पेशी का नाही आणि दारू मुळे असा परिणाम झाला नाही का म्हणतो. आणि प्रेमाने नाही साहेब तुम्ही काय म्हणा पण मी ठेवणार नाही. हो हा तुमचा केस कोर्टात जाईल. साहेब आज माझ्या भावाला कलंक लावला उद्या हे
त्याच्यासाठी आपल्या प्रियकरासाठी उद्या माझ्या जेवू घेऊ शकते ती. अरे तू तिला साध्यापणानं सोडू शकत नाही. प्रूफ आहे तुमच्यावर, कोटा तुमचा निर्ला गेला. पण मी का म्हणतो शेवट ऐक. झालं गेलं विसरून जा. दोघे भाव प्रेमाने राहा, घर फोडू नका. दोघा भावाचा जोड आहे, भावाचा कधी दोघे भाव तुम्ही एकत्र राहा. भाऊ माझ्या हाताने खूप गलती झाली का? मी तुला खूप वाईट समजलो काय नालायकीसाठी, पण तू एक माझा भगवान आहे. तू काहून वाईट समजला? मी समजलो की माझा भाऊ दारू पेला होता हो की साहेब? आणि दारूमुळे यानं केलं असं. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे, चिल्लावली पण काय? त्या खोट्या गोष्टी आहेत. हो. दादा भाऊ माझ्या हाताने खूप गलती झाली, मला पाय लागू दे भाऊ, मला माफ कर. वहिनी काय बापूजी? तुम्ही माझ्या आईसारखी आजी, माझ्या आईसारखं मला प्रेम दिल्या. होती शेवट या नालायकीसाठी मी तुम्हाला खूप वाईट समजलो. जाऊ दे बापूजी, झाल्या गोष्टी झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा आणि आता सुखानं राहू आणि सुखानं जिंदगानी करू. अहो मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी याच्यानंतर असं काही करणार नाही. माफ करा, गेले माफी माग. बापूजी ते माफी मागत आहे आणि तिची गलतीच्या आयुष्यात झालाय, तिला माफ करून द्या. चांगल्या संसारामध्ये आग नको लावा, याच्यानंतर ती अशी नाही वागणार. जाऊ बाई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. हो अगं मी तुला कधीच पहिली समजली नाही. अगं माझ्या बहिणीसारखी आहे तू. ए आता धंदे काम करशील की नाही करशील? करशील काही नाही करणार करशील ना? वैताली या कामाधंद्यासाठी उलटी जिंगाली होत होती आमची. चाल घरी चाल बाबा, चल गं बाई. चाल. बांधवांनो, आपला वेळ संपला. यानंतर मान्यवर शाहीर मरुसजी आपल्या फेऱ्याला सुरुवात करेल. श्री माननीय प्रमोद पालकी मुक्काम जलालखेडा यांच्याकडून या पार्टीवर 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद. त्याचप्रमाणे माननीय सुनीलजी केदार साहेब यांचा मित्र परिवार यांचे ठाकरे भाऊ साहेब यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी, धन्यवाद. तसेच उन्माद पाटील साहेब उमरी यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून धन्यवाद.